गाजर खाल्लं जर आपण तर आपल्या डोळ्याचा पॉईंट कमी होतो किंवा डोळ्याचा पॉईंट नाहीसा होतो. खरंच अशा काही केसेस आहेत तर मी खूप प्रिडॉमिनंटली ही गोष्ट नोटीस केली आहे की मूल जर शांत बसत नसेल तर त्याच्या हातामध्ये फोन देऊन टाकला जातो. इझिएस्ट वे टू गेट रीड आउट ऑफ युअर चाइल्ड. आज जर आई बाबा मोबाईल घेऊन बसतात तर मी पण मोबाईल घेऊन बसू शकतो. बाबा तर डायनिंग टेबलवर पण फोन घेतो, एकतर तो फोन वर असतो किंवा तो फोनवर. मी जशा केसेस बघितल्या, प्रीमच्युअर बेबीजला स्क्विंट असतो, म्हणजे तिरळेपणा. आपलं मूल जेव्हा खेळतंय किंवा काय करतंय तेव्हा ते इथे बघून इथे काही गोष्टी करताय का, ओके, हे बघणं खूप गरजेचं. आता आपण बघतोय की लहान मुलांना पण चष्म्याचं प्रमाण खूप वाढलंय. राईट. तर हे कशामुळं असेल? नमस्कार, मी विक्रम आदित्य, हलती चित्रे फिल्म्स प्रस्तुत HCL स्टुडिओ पॉडकास्टच्या या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. डोळे हे केवळ पाहण्यासाठी नसतात, ते अनुभवतात, भावना जपतात, त्या रंगवतात आणि कधीकधी आपल्याला वास्तवही दाखवतात. पण आपण या डोळ्यांची किती काळजी घेतो? आजच्या स्क्रीनच्या जगामध्ये स्क्रीनचा वाढता प्रभाव, कृत्रिम प्रकाश आणि ताणतणावामुळे होणारी अपुरी झोप, या सगळ्याचा आपल्या डोळ्यांवरती किती खोलवर परिणाम होतो. पण जर आपण काही योग्य सवयी बाळगल्या तर आपली नजर नुसती सतेजच नाही तर अधिक परिणामकारक आणि आरोग्यदायी सुद्धा होऊ शकते. म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला सहभाग लाभला आहे निकिता पाटील मॅमचा, ज्या आपल्याला डोळ्यांबद्दल घ्यावयाची योग्य काळजी तसेच दैनंदिन जीवनात आपण ज्या करू शकतो किंवा बाळगू शकतो त्या बेसिक सवयी आपल्याला समजावून सांगतील. तर चला, आज आपल्या डोळ्यांसाठी थोडासा वेळ काढूयात आणि आपल्या डोळ्यांची निगा राखणे आणि त्यांना अधिक आरोग्यदायी बनवण्याच्या या प्रवासाला सुरुवात करूयात. पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. नमस्कार निकिता मॅम, Hello. मी विक्रम आदित्य HCL स्टुडिओ पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. थँक्यू. तशी आपली आहेच जुनी ओळख, काव्य मैफिलीमध्ये आपण भेटलेलोच, तुमच्या कविता ऐकल्या. पण तुम्ही एक ऑप्टोमेट्रिक पण आहात, ऑप्टोमेट्रिस्ट, इफ आय राईट, ऑप्टोमेट्रिस्ट. ऑप्टोमेट्रिस्ट. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ऑप्टोमेट्रिस्ट हा ॲज अ करिअर चॉईस कसा निवडला आणि तुम्हाला ऑप्टोमेट्रिस्ट बनण्याची प्रेरणा कुठून भेटली? ऑप्टोमेट्रिस्ट नेमकं असतं काय आणि त्याचा सिग्निफिकन्स काय आहे आपल्या लाईफमध्ये? ओके. सो बेसिकली माझे बाबा ऑप्टिशियन आहेत. ओके. म्हणजे त्यांचा चष्म्याचा शॉप आहे आणि ते गेले 25 वर्ष त्या शॉपमध्ये काम करत होते. आता एक 4 मंथ्स अगो ते एक्सपायर झाले. तेव्हापासून मी शॉप बघते. तर ऑप्टोमेट्रिस्ट एक क्लिनिकल बेसिक कोर्स आहे. आपण असं म्हणू शकतो की ती एक पॅरामेडिकल कोर्स आहे. तो मेडिकलच आहे, पण त्यांना औषधं किंवा सर्जरीज करायला अलाउड नसतं. म्हणजे ते फक्त आउटसोर्स जे असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आय ड्रॉप्स, आय क्रीम्स ते सजेस्ट करू शकतात. पण जे आपण म्हणतो की सर्जरी करतात वगैरे ते ऑप्थल्मोलॉजिस्ट असतात. ओके. सो अगदीच सिम्पल सांगायचं झालं तर ऑप्टोमेट्रिस्ट हे विजन स्पेशलिस्ट असतात. म्हणजे ते विजनवर काम करतात, डोळ्याच्या दृष्टीवर. आणि ऑप्थल्मोलॉजिस्ट जे असतात ते तुमच्या डोळ्यावर काम करतात, जे आंतरबाह्य दोन्हीही प्रकारचे डोळे सांभाळतात. तर हा एक बेसिक डिफरन्स आहे. आणि माझं या गोष्टीकडे येण्याचं कारण बाबाच, ऑफकोर्स. कारण की त्यांची अशी इच्छा होती की कोणीतरी घरामध्ये असावं जे त्यांचं ऑप्टिशियन बघेल उद्या जाऊन वगैरे. म्हणून मग मी या फील्डमध्ये आले. आधी थोडं बोर वाटलं, पण आता मी एन्जॉय करते. ही फील्ड छान आहे. मी तर म्हणेन की ही खूप कोणाला माहीत नसलेली फील्ड आहे. सो जर कोणाला याच्यामध्ये उतरायचं असेल किंवा कोणाला इंटरेस्ट असेल असं काहीतरी करण्याचा, लोकांना नजर म्हणजे त्यांची दृष्टी दोष कमी करून त्यांना हे जे काही सुंदर निसर्ग आहे ते बघण्यासाठी मदत करायची इच्छा असेल तर त्यांनी प्लीज या फील्डकडे वळा, असं मी सांगेन. तुमच्या काही मेमरीज असतील बाबांसोबतच्या, जेव्हा तुम्हाला असं रिअलाईज झालं की धिस इज दी थिंग जी मला करायची आहे समोर चालून पण? हां, म्हणजे माझे बाबा जेव्हा कस्टमर हँडल करायचे ना, तेव्हा त्यांचं कधीच पैसा कमावणं हे ध्येय नव्हतं. समोरच्याला माझा चष्मा घालून व्यवस्थित दिसतंय, त्याला वाचता येतंय, तो काही चुकीच्या ठिकाणी सही करणार नाही का तर त्याने वाचलं नाही.
करेक्ट. सो हे सगळं त्यांच्या डोक्यात असल्यामुळे त्यांनी कधी आर्थिकदृष्ट्या या फील्डचा विचार नाही केला. म्हणजे ते लिटरली माझ्यासमोर म्हणायचे की अहो तुम्ही चष्मा घेऊन जा, आपण 2 दिवसांनी बघू, तुमच्याकडे पैसा आला की मला द्या. कारण की त्यांना समाधान त्याने तो चष्मा लावण्यात आणि त्याला ते दिसण्यात होतं. सो मला ते खूप छान वाटलं की आपल्यामुळे जर एखादा व्यक्ती बघू शकत असेल ज्याला काहीच दिसत नाही, तर ती खूप एक आनंद देणारी गोष्ट आहे. म्हणून मला हे फील्ड करायला अजून मजा आली. He was actually passionate about येस, that व्हेरी thing. व्हेरी व्हेरी पॅशनेट. And you carried on his passion very well. Yeah. ट्राईंग माय बेस्ट. चष्म्याचा विषय निघालाच आहे, तर मला विचारायला आवडेल की एखादा राईट चष्मा कसा निवडायचा? हाऊ कॅन आय नो की दिस इज द राईट गॉगल फॉर मी? त्याचे काय आपण विचार करू शकतो त्या बाबतीत, किंवा काय आपण डोक्यात ठेवायच्यात गोष्टी, चेक पॉईंट्स काय आहेत? ओके. चष्मा राईट असं नाही म्हणता येणार, पण आपण असं म्हणू शकतो की परफेक्ट निवडता येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जाता, मग तुम्ही त्याला सांगता की मला असं वाटतंय की मला ना लांबचं थोडंसं दिसायला त्रास होतोय किंवा जवळचं दिसायला त्रास होतोय. तर आयडियली ती वेळ असते की तुम्हाला तो चष्मा वापरावा लागणार. करेक्ट. आणि सेकंडली, जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेम्स निवडता तेव्हा तुम्ही त्या तुमच्या फेस शेपप्रमाणे किंवा तुम्हाला कोणता रंग तुमच्या चेहऱ्यावर फ्रेम म्हणून लावल्यावर चांगला दिसेल हे वगैरेचा अभ्यास करून ते करू शकता. त्याचा पण फार असा अभ्यास करण्याची गरज नाही. आरशा सगळंच सांगतो आपल्याला ट्रायल अँड एरर. की आरशात तुम्ही जी चष्मा लावून बघाल छान दिसला की तो माझा. असं सोपं गणित आहे. आणि सेकंडली मी म्हणेन चष्मा सिलेक्ट करण्यापेक्षा ना चष्म्याच्या आत ज्या लेन्सेस सिलेक्शन, या दॅट इज द मेन आणि खूप महत्त्वाचा टप्पा. लेन्सेस सिलेक्ट करताना ना आता फॉर एक्झाम्पल तुमचं काय काम आहे? मी फिल्म मेकर आहे. जास्त करून मी स्क्रीनला एक्सपोज्ड असतो मोस्ट ऑफ द टाइम. या सो बरोबर. तर या फील्डशी रिलेटेड व्यक्तीला जर चष्मा असेल तर माझं असं सजेशन आहे की त्याने अँटी रिफ्लेक्शन म्हणजे अँटी रिफ्लेक्टेड जे चष्म्याचे लेन्सेस असतात त्या वापराव्या. ओके. जेणेकरून समोरून जी कोणती स्क्रीन आपल्या वापरात येणार आहे, फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन असेल, लॅपटॉप असेल, ऑर एल्स तुम्ही लाईट्समध्ये काम करता, आउटडोर काम करतो जास्त करून. तर मग त्या सगळ्या लाईट्स तुमच्या डोळ्यांमध्ये जाण्यापासून थांबवणं हे ती काम करते. आणि जर तेच काम 8 तासापेक्षा जास्त जाणार असेल तर मग मी म्हणेन की त्यासाठी तुम्हाला ब्लू लाईट प्रोटेक्शन लेन्सेस वापरावे लागतील. करेक्ट. आय हर्ड इट लाईक सेव्हरल टाइम्स, ब्लू कट लेन्स. राईट. तर त्याच्यामध्ये ना ब्लू कट आणि अँटी रिफ्लेक्शन याच्यामध्ये फरक असा आहे की ब्लू लाईट लेन्सेस तुमच्या पूर्ण येणारे जे काही युव्ही रेज असतात किंवा स्क्रीनमधून येणारे रेज असतात ते ब्लॉक करतं. ओके. आणि अँटी रिफ्लेक्शन जे लेन्सेस आहेत ते रिफ्लेक्ट करतं. म्हणजे ही जर तुमची लेन्स असेल, याच्यावर जर कोणतंही रिफ्लेक्शन आलं तर ते रिफ्लेक्ट होतं लाईक दिस. आणि जर ब्लू ब्लॉक असेल तर ते ब्लॉक होतं, ते इथून पासच होणार नाही. सो दिस इज द बेसिक डिफरन्स. मग आता तुमचं काम किती वेळाचं आहे, कोणत्या प्रकारचं आहे आणि कशा रिगार्डिंग आहे, या गोष्टी तुम्हाला ती लेन्स कोणती वापरावी याच्यासाठी मदत करते. ओके. मग मला विचारायला आवडेल की आपण युजली मी बघितलंय की ब्लू कट लेन्स खूप वाईडली रिकमेंडेड आहे. हो. कारण बरेचसे लोक जे चष्मा वापरत आहेत ते IT सेक्टरमधले असतात किंवा एडिटर्स कम्युनिटीमधनं असतात की त्यांना खूप जास्त म्हणजे खूप जास्त ते एक्सपोज्ड आहेत स्क्रीनला. सो स्क्रीनचा जो एक्सपोजर आहे तो आपल्या डोळ्यांवरती एक्झॅक्टली काय इफेक्ट पाडतो, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म सुद्धा? ओके. सो यामध्ये कसं आहे, आता ब्लू लाईट प्रोटेक्शनच्या लेन्सेस तुम्ही म्हणालात की त्याचं खूप क्रेज आहे, लोक आता नॉर्मल सुद्धा लेन्सेस घ्यायला गेले की ब्लू कटच वापरतात. तर मी म्हणेल की त्याची फार गरज नाहीये. ब्लू कट लेन्सेस या तुम्ही सर्टन जेव्हा तुम्ही त्या लॅपटॉप समोर आहात तेव्हाच वापरण्याची लेन्स आहे. कारण की त्या सगळ्या प्रकारचे रेज त्या लेन्सेस ब्लॉक करणार आहेत. करेक्ट. काही रेज असतात जे आपल्या डोळ्यातले टिअर्स फॉर्म करण्यासाठी डिपेंड असतात. काही रेज असतात जे तुम्हाला डोळ्यांमध्ये गेल्यामुळे काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स आणणार असतात. ते रेज आपल्या डोळ्यांना त्याचं खाद्य म्हणून जर नाही मिळाले तर मग डोळ्यांचे बाकी काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज होऊ शकतात. सो मी तर असं म्हणेन की तुम्ही जर रेग्युलर वापरणार असाल लेन्सेस तर ते अँटी रिफ्लेक्शन वापरा.
आणि जर तुम्ही लॅपटॉप पुरते वापरणार असाल तरच ब्लू लाईट प्रोटेक्टेड चष्मे वापरा. तुम्ही कंटिन्यू युसेजसाठी ब्लू लाईट प्रोटेक्शन चष्मे वापरणं मला योग्य वाटत नाही, कारण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या तुमच्या डोळ्यांपासून ते रोखून धरणार. करेक्ट. आणि सेकंडली आता जर तुम्ही जसं म्हणालात की ते मी किती वेळ वापरायला हवं किंवा मी कसं वापरायला हवं, माझा पुढचा प्रश्न तोच होता. तर आता सपोज मी ब्लू लाईट चष्मा लावलाय आणि सगळ्या रेज ब्लॉक झाल्या, तर त्याचा वापर मला फक्त कम्प्युटर आणि मोबाईलसाठीच करणं परफेक्ट आहे. अदरवाईज मी उन्हामध्ये असेन, नॉर्मल लाईटमध्ये वाचत असेन, तर ब्लू लाईट प्रोटेक्शन चष्म्यांची काहीच गरज नाही आहे. मग तुम्ही सिम्पल चष्मे किंवा तुम्हाला नंबर असेल तर तो नंबरचा चष्मा वापरणं तिथपर्यंत ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही उगाच प्रोटेक्शन वापरणं काही गरजेचं नाही. बायोलॉजिकली पण आणि सायंटिफिकली पण बघायला गेलं तर हा एकदम करेक्ट युक्तिवाद आहे असं मला वाटतं. पण निकिता, त्यातनं हा प्रश्न येतो समोर की मग एखाद्या माणसानं चष्मा किती फ्रिक्वेंटली वापरावा, आणि प्लस जर तो 2 चष्मे कॅरी करतोय सोबत, वन फॉर दी ब्लू कट लेन्स अँड वन फॉर दी रिफ्लेक्शन लेन्सेस जे तुम्ही म्हटलात, मग त्यातनं असा प्रश्न येतो की मग त्याला 2 वेळा डबल इन्व्हेस्टमेंट करावी लागेल त्यामध्ये. बरोबर. त्यामुळं मेजॉरिटी ऑफ द लोक ते चूज करतील की नाही, मी एकच चष्मा घेतो कुठला तरी. मग हा पॉईंट ऑफ व्ह्यू ते तितका हे करणार नाहीत, फॉलो होणार नाही. पण बरोबर आहे, आर्थिकदृष्ट्या ती गोष्ट पॉसिबल नाही होऊ शकत, कारण की आपल्याला असं वाटतं की 2 चष्मे कसे कॅरी करायचे, मी या वेळेस हा वापरू, दुसऱ्या वेळेस दुसरा. लॉजिकली दिस इज करेक्ट क्वेश्चन. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, अँटी रिफ्लेक्शन चष्मे जे आहेत ना, त्याचं अँटी रिफ्लेक्शनचं जे काही काम आहे ते ब्लू लाईट प्रोटेक्शन करणार आहे. करेक्ट. त्याच्यामध्ये अँटी रिफ्लेक्शन कोटिंग आहे, प्लस ब्लू लाईट फिल्टर आहे. सो तुम्ही जर तुम्हाला नंबर आहे आणि कंटिन्यू ब्लू लाईटचा चष्मा वापरत असाल तर तुम्ही थोडा वेळ तरी तो चष्मा काढून तुमच्या डोळ्याला रिलॅक्स करण्याची गरज आहे. मग तुम्ही तो चष्मा काढून थोडा वेळ बसून, जेव्हा तुम्ही काहीच करत नाही आहात, एक रूल आहे, 20 सेकंदासाठी 20 मिनिटांनी 20 मीटर दूर बघणं गरजेचं आहे. ओके. विथ युअर नेकेड आईज. ओके. विदाऊट चष्मा. ओके. म्हणजे त्याने काय होतं, एकतर तुमचे आय मसल्स पूर्ण रिलॅक्स होतात, सेकंडली तुमचा जो काही दूरचा चष्मा लागण्याचं कारण आहे की तुम्ही एका सर्टन रूममध्ये असता, तुम्ही तेवढं लांब सतत बघत नाही, त्यामुळे तुम्हाला कालांतराने ती विजन कमी कमी वाटायला लागते आणि तुम्हाला दूरचं दिसणं कमी होऊन जातं. आजकाल तर सगळे 4 भिंतीत काम करतात, कोणी असं बाहेर जाऊन फार लांबचं काही वाचण्याच्या कामात नसतंच. सो तसं बघायला गेलं ना, तर तो एक रूल तुम्ही जर कंटिन्यू केलात तुमच्या रेग्युलर, तुम्ही जर खूप स्क्रीन यूज करताय त्या रेग्युलर टाईम शेड्यूलमध्ये, तर मला वाटतं की तेवढे रेस तुम्हाला मिळणं सफिशियंट आहे. मग तुम्हाला 2 चष्मे कॅरी करायची गरज नाही. मग तुम्ही एकच ब्लू लाईट प्रोटेक्शन चष्मा वापरून दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 मीटर लांब बघितलं, तुम्हाला तेवढं खाणं तुमच्या डोळ्यांना मिळतं, बस आहे तेवढं. हा रूल मग त्या लोकांसाठी बेस्ट आहे ज्यांना 2 चष्मे नाही करायचे. करेक्ट. निकिता, माझा असा प्रश्न आहे की मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की मी चष्मा वापरून सुद्धा जेव्हा जास्त वेळ एक्सपोज असतो स्क्रीनसमोर, मला डोळे एकदम ड्राय वाटायला लागतात. करेक्ट. माझे लाईक हा 20 सेकंदाचा रूल मी ऐकला होता, बट अपार्ट फ्रॉम दॅट मला कधी कधी असं फील होतं की एकतर डोळे कम्प्लिटली ड्राय आहेत किंवा एकदमच असं म्हणजे खूप असं पाणी यायला लागतंय डोळ्यातनं. हे पण मी अनुभवले अपार्ट फ्रॉम युझिंग ब्लू कट लेन्सेस. हे कशामुळं होत असेल किंवा यावर आपण काय उपाय करू शकतो? ड्रायनेस तुमच्या डोळ्यांमध्ये येण्याचं बेसिक रिझन आहे तुमचं आजूबाजूचं टेम्परेचर. ओके. तुम्ही जर खूप थंड टेम्परेचरमध्ये असाल तर सुद्धा तुमचे डोळे ड्राय होणार, आणि तुम्ही उन्हात असाल तरी सुद्धा तुमचे डोळे ड्राय होणार. सो बेसिकली तुम्ही जर खूप AC मध्ये असाल ना, तर तुम्ही एक आर्टिफिशियल टिअर्स मिळतात बाजारामध्ये, रिफ्रेश टिअर्स किंवा टिअर्स आय ड्रॉप्स म्हणून ते मिळतात. ते मग तुम्ही एक सकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा वापरू शकता. त्याच्यापासून कोणतीच हानी होत नाही डोळ्याला, किंवा ते वापरल्यामुळे डोळ्यांचं कोणतं, आपण म्हणतो की कोणीतरी म्हणतं की कुठले तरी आयड्रॉप्स वापरले म्हणून मला चष्मा लागला, किंवा अमुक आयड्रॉप्स वापरले तर माझे डोळे लाल झाले. तर या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल टिअर्सने होत नाहीत.
तर तुम्ही ते वापरू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला थोडासा डोळ्यांना एक सुदनिंग कंटेंट मिळेल. सेकंडली, ड्रायनेस होऊ नये म्हणून पाणी जास्त पिणं खूप गरजेचं आहे. सेकंडली, तुम्ही जेव्हा रिलॅक्स असता किंवा तुम्ही आता झोपणार आहात थोड्या वेळाने, तेव्हा तुम्ही एक थंड पाण्याची घडी करायची, रुमालाची पिळून तुमच्या डोळ्यांवर ठेवून टाकायची. त्याने काय होतं, तुमच्या डोळ्यांचं जे गरम झालेलं टेम्परेचर आहे ना, ते नॉर्मल होतं आणि टिअर्सला बनण्यासाठी अजून वेळ मिळतो आणि टिअर्स जास्त प्रमाणात बनतात, जे तुमच्या डोळ्यांना गरजेचे आहेत. सो या 2 गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता. सेकंडली, ड्रायनेस ही गोष्ट अशी आहे की ड्रायनेस झाला की आपल्या डोळ्यातून पाणी येतं. तर लोकांना असं वाटतं की जास्त पाणी येत आहे, त्याच्यामुळे हा ड्रायनेस कसा. तर हा पण एक म्हणजे मी म्हणेन की एक जोक आहे की ड्रायनेस झाल्यावर पाणी नक्की येणार, कारण की डोळे जसे आपण बंद करू ना, तसे टिअर्स बनतात. सो तुम्ही काम करताना किती ब्लिंक करताय, तो एक कॅल्क्युलेशन पण महत्वाचं आहे. तुम्ही जर सतत डोळे असे एकदम उघडे ठेवूनच काम करताय, एकदा सुद्धा तुमचं ब्लिंक होत नाहीये, ब्लिंकमध्ये पण एक 20-20 सेकंदांचा गॅप जातोय, तर दॅट इज रॉंग. ब्लिंकिंग फ्रिक्वेंटली होणं टिअर्स फॉर्मेशनसाठी खूप गरजेचं आहे. ओके. त्याच्याने पण ड्रायनेस थोडाफार प्रिव्हेंट होऊ शकतो. तू सांगताना मी मुद्दाम ब्लिंक केला होता 4-5. करेक्ट. ठीक आहे. ते आपल्याला जाणवतं सुद्धा की आता तो एक टिअर फिल्म आली परत एकदा असं. सो ती फ्रिक्वेन्सी गरजेची. ओके. ही अफवा म्हणायची का मेथ, पण मला विचारायचं आहे की गाजर खाल्लं जर आपण तर आपल्या डोळ्याचा पॉईंट कमी होतो किंवा डोळ्याचा पॉईंट नाहीसा होतो. खरंच अशा काही केसेस आहेत का? किंवा आपण क्लिन्झिंगसाठी जे तू सांगितलंस की आपण आर्टिफिशियल एअर ड्रॉप्स वापरले पाहिजेत, काही जुने लोक सांगतात किंवा माझी आजी वगैरे सांगते की मोसंबी जी असते, मोसंबीची साल असेल किंवा रस असेल, तो जर डोळ्यामध्ये टाकला तर एकदम असं डोळ्यात पाणी येतं आणि डोळे स्वच्छ होतात. तर या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? ओके. सो लेट स्टार्ट विथ मोसंबी. Yeah. तर मोसंबीचं जे पील असतं ते विटॅमिन सी ने जास्त भरलेलं असतं. सो विटॅमिन सी डोळ्यामध्ये गेल्यावर एक 2 मिनिटं थोडीशी आगाग होते, डोळ्यातून पाणी येतं आणि जी काही आपण म्हणू आपल्या डोळ्याच्या कॉर्नर्सला एक घाण असते ती बाहेर येते. ओके. सो आजीचा तो नुसका एका पॉइंटला परफेक्ट आहे. पण सेकंडली असं पण होतं की एक्सेसिव्ह पाणी डोळ्यातून गेल्यामुळे काही वेळाने ड्रायनेस होऊ शकतो. येस. सेकंड गोष्ट काय होती? गाजर. तर बरोबर आहे, गाजर खाल्ल्यामुळे डोळ्यात चष्मा आपण थांबवू शकतो, तो जाऊ नाही शकत. ओके. तर आता समजा मला चष्मा ऑलरेडी आहे आणि मी गाजर खाते, तर तो जाणार नाही. पण मला चष्मा नाहीये आणि माझा एक फूड इंटेक खूप चांगला आहे, ज्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये मग हिरव्या पालेभाज्या वापरतेय जेवणामध्ये, लाल भाज्या वापरतेय, मग त्याच्यामध्ये गाजर आलं, बीट आलं, टोमॅटो आला. सेकंडली omega-3 ने भरलेल्या गोष्टी. omega-3 एक फॅटी ऍसिड आहे, जे तुमच्या डोळ्यांना खूप गरजेचं असतं. त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या अन्नामध्ये सतत ठेवल्या ना, तर तुमच्या डोळ्यांची पॉवर जी तुम्हाला दृष्टीसाठी कामाला असते, ती तुम्ही पकडून ठेवू शकता. ती वेस्ट होत नाही. ती परत परत बनवणं सुरू राहतं त्या भाज्या खाल्ल्यामुळे. म्हणजे कुठलीही गोष्ट ना, कुठलाही आजार म्हणा किंवा कुठलाही एरर आपल्या बॉडीतला, तर चष्मा एक एरर आहे, तो आजार नाही आहे. सो ते सगळे ना आपल्या पोटातून सुरू होतं. सो आपण अन्न जितकं चांगलं खाऊ, जितकं विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरलेलं खाऊ, तितकं तुम्ही तुमच्या बॉडीला त्या एरर्स किंवा त्या रोगांपासून प्रिव्हेंट करू शकता. तुमची इम्युन सिस्टीम तेवढी चांगली होते. सो मी म्हणेन की गाजर खाणं नक्कीच खूप चांगलं आहे, खा. कारण की गाजरमध्ये ना खूप छान गोष्टी आहेत ज्या तुमच्या डोळ्यांना मिळल्या तर तुमची दृष्टी चांगली राहते. आणि सेकंडली जर तुम्हाला चष्मा आहे आणि तुम्हाला तो घालवायचा आहे म्हणून तुम्ही गाजर खात असाल, तर तो जाणार नाही, पण तो नंबर वाढणार नाही याची तुम्ही काळजी घेताय असं तुम्ही समजू शकता. ओके. अजून एक गोष्ट सांगते मी, त्राटक करणं खूप गरजेचं आहे. त्राटक काय असतं? त्राटक इज लाईक तुम्ही एक उदबत्ती लावून ठेवा तुमच्या एक हाताच्या डिस्टन्सवर, इथे. ओके. स्टँडमध्ये उदबत्ती लावून ठेवा. उदबत्ती जशी जशी विझतीये तसं तसं तुम्ही ती एक छोटीशी लाल लाईट दिसते उदबत्तीच्या वरती, त्याच्याकडे बघत राहायचं. त्याला काही असं टाईमचं लिमिट नाही आहे. तुम्हाला पाहिजे तितका वेळ बघू शकता. तुम्हाला ब्लिंक करा असं वाटलं की ब्लिंक करा, पण तुम्ही कंटिन्यू त्या उदबत्तीकडे, त्या लाईटकडे बघत राहायचं.
ती जळताना बघत राहायचं. दॅट इज त्राटक. जेणेकरून तुमची जी दृष्टी आहे ती तुम्ही स्टेबल ठेवताय आणि मग तिच्यामध्ये काही गोष्टी होत आहेत ज्या तुम्हाला तुमची दृष्टी पुढे जाऊन मग तुम्हाला मोतीबिंदू होऊ शकतं, काचबिंदू होऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टींना थांबवू शकतो. त्यासाठी ती गोष्ट खूप महत्त्वाची. आणि जर तुमच्याकडे उदबत्ती नसेल तर तुम्ही नॉर्मल पेन घेऊ शकता, त्याचं टोपण काढायचं, त्याची निब असते ब्लू कलरची, त्याच्याकडे बघायचं एका हँड डिस्टन्सवर धरून आणि तेवढं करायचं. आणि सेकंडली आपण खूप वेळ ना लॅपटॉपकडे बघत असतो, मग आपलं एकच डिस्टन्स असतं, तर आपण म्हणू की मी तर हे रोज करतो, मी तर एकाच ठिकाणी बघत असतो, इथेच काम करत असतो. तर तसं नसतं. आपले मसल्स काम करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग काही काळानंतर ना हे डोळ्यांच्या बाजूच्या गोष्टी दुखायला लागतात. कुणाकुणाला हेडेक पण होतं ते थोडंसं सिव्हिअर झालं तर. मग त्यासाठी तोच पेन किंवा तीच उदबत्ती घ्यायची आणि ती पूर्ण तुमच्या सगळ्या दिशांना फिरवायची. मग ते तिथे तुम्ही उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, नैऋत्य सगळीकडे, की जेणेकरून तुमचे पूर्ण मसल्स सगळ्या दिशांना बघून रिलॅक्स होते. एक 2-2 सेकंदासाठी असं असं धरायचं. वर, तिकडे, खाली, सगळीकडे पूर्ण डोळा रोटेट व्हायला हवा. त्या रोटेशनमुळे सुद्धा तुम्हाला थोडंसं रिलॅक्सेशन फील होतं. ही त्राटक ही संकल्पना आपल्या आयुर्वेदामधनं किंवा Yes, योगामधनं येतं, राईट? इट्स रिअली ओके, ग्रेट. सो माझा पुढचा आता मोतीबिंदूचा विषय निघालाच आहे, तर मला विचारायचं की मोतीबिंदू नेमकं असतं काय, तो कशामुळं होतो, कोणत्या वयामध्ये होतो आणि आपण तो कसा प्रिव्हेंट करू शकतो? ओके. मोतीबिंदू प्रिव्हेंट करणं असं काही नसतं, कारण की जसं आपलं वय वाढतं तशा काही गोष्टी असतात बॉडीतल्या, काही बॉडी पार्ट्स ते ऑटोमॅटिकली स्वतःचं काम कमी कमी करायला लागतात. जसं लहान मुलं आणि म्हातारी माणसं सेम असतात. करेक्ट. लहान मुलांमध्ये ते पार्ट्स ग्रो झालेले नसतात आणि म्हाताऱ्या माणसांमध्ये ते थकलेले असतात. सो ते एकाच एज ग्रुपमध्ये आपण पकडू शकतो. तर लेन्सेस ज्या असतात ना, तर हा डोळा आहे, हा डोळा आपण जसा जसा हलवतो तसं आपण दृष्टी आपली हलवतो. आपण हे बघायचं आहे, ते बघायचं आहे, आपल्या डोळ्यावर डिपेंड करतं. ह्या डोळ्याच्या आतमध्ये एक रेटिना असतो. हा रेटिना, ह्या रेटिनाच्या समोर एक लेन्स असते, जी लेन्स अकोमोडेट होते म्हणून आपल्याला वेळच्या वेळी जवळचं, मधलं आणि लांबचं 3 डिस्टन्सेस एका पर्टिक्युलर सेकंडमध्ये क्लिअर होतात. ती जी अकोमोडेशन पॉवर आहे ती कालांतराने कमी कमी व्हायला लागते, कारण की ती लेन्स थकते. आणि ती लेन्स जी आहे तिच्या मध्यभागी एक पांढरा पांढरा थर जमायला लागतो, कारण की आपलं वय होतंय. जसं दूध गार झाल्यानंतर त्याच्यावर एक साय चढत जाते, करेक्ट. तसा तो एक थर त्या लेन्सवर चढत जातो. तो थर पसरत जातो आणि मग त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो, कारण की तो मोत्यासारखा व्हाईट व्हाईट दिसायला लागतो. तर तो जो मोतीबिंदू आहे तो आपल्याला एक आत्ता 50शीला सुरू झालाय, पण पूर्वी तो 60 वयानंतर व्हायचा. ओके. आत्ता 50शीला का सुरू झालाय, कारण की आता सगळंच इतकं हायब्रिड झालंय की आपण अन्न व्यवस्थित खात नाही, आपण डोळ्यासाठी असं पर्टिक्युलरली काही काळजी घेत नाही. सो त्या सगळ्या गोष्टींमुळे तो ऑटोमॅटिकली थोडं थोडं आधीच्या वयामध्ये शिफ्ट झालाय. अदरवाईज तुम्ही आता आपण म्हणतो की मी 40 वयाचा झालोय आणि मला जवळचं कमी दिसायला लागलंय, तर सेम थिंग 40शी नंतर चष्म्याला ना पूर्वी 40शी म्हटलं जायचं, तर 40शी नंतर 40शी लागतेच म्हणून त्याला 40शी म्हणतात. तर ती जी 40शी आपण म्हणतो ना, ती जशी 40शी नंतर लागते तसं त्या वयानंतर मोतीबिंदू होतो. तो मोतीबिंदू काढणं म्हणजे ती जी काही लेन्स आहे जी वाईट झालेली आहे तिला फोडून डोळ्यातून काढून टाकणं आणि तिथे एक आर्टिफिशियल लेन्स बसवणं, बस. दॅट इज मोतीबिंदूची सर्जरी. ओके. आणि ती झाल्यानंतर आपण नॉर्मली जसं आपण बघतोय ना आत्ता तसं आपण बघतो. फक्त एवढंच की ती जी लेन्स आहे जी आर्टिफिशियली बसवली जाते तिला एक पॉवर काढला जातो, जो आत्ता तुमच्या डोळ्यांमध्ये असणाऱ्या पॉवरच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे ठरतो. आणि तो पॉवरचा लेन्स लावला की तुम्हाला मग मोनोफोकल लेन्स असेल तर लांबचं बघायला काही प्रॉब्लेम येत नाही, आणि मल्टीफोकल लेन्स असेल तर लांबचं आणि जवळचं दोन्हीही बघायला काही प्रॉब्लेम येत नाही. मग तुम्हाला चष्मा लावायची गरज नाही मल्टीफोकल लेन्सेसच्या. ओके, लेन्सेसचा विषय निघालाच आहे, तर मी स्वतः विचार करतोय की मी चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायला पाहिजेत, बिकॉज आय एम रिअली फेड अप विथ द गॉगल थिंग नाव. सो
आपण लेन्सेस वापरताना काय काळजी घ्यायला पाहिजे, किंवा हा निर्णय बरोबर आहे का? ॲटलिस्ट मला हे सांग. हो, कॉन्टॅक्ट लेन्स एक खूप चांगला निर्णय आहे. ओके. कॉन्टॅक्ट लेन्स तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा फक्त एवढीच काळजी घ्यायची की ते चांगल्या ब्रँडच्या असायला हव्यात आणि हाय लेवल ऑफ हायड्रेटेड लेन्सेस असायला हव्यात. ओके. हायड्रेटेड म्हणजे लेन्सेसमध्ये जो आपल्या डोळ्यांना हायड्रेटिंग ठेवण्याचा कंटेंट असतो ना, तो जास्त असायला हवा. कारण की लेन्सेस आपण कमीत कमी 6 तासासाठी वापरतो आणि जास्तीत जास्त 12 तासासाठी वापरतो. असं पटकन 2 तासासाठी लेन्सेस लावले आणि काढून ठेवले असं होत नाही. घातल्या तर त्या कमीत कमी 6 तासासाठी घातल्या जातात. करेक्ट. तर त्याच्यामुळे सुद्धा ड्रायनेस होऊ शकतो. कारण की हा एक कॉर्निया आहे. कॉर्नियावर तुम्ही ती लेन्स अप्लाय करता आणि कॉर्निया तुमच्या डोळ्याचा सगळ्यात सेन्सिटिव्ह पार्ट आहे. कॉर्निया जो आहे ना, आता तुम्ही बघता की आपल्या डोळ्यावर व्हाईट पार्टवर जर काही पार्टिकल असेल आपण सहज काढून टाकतो, पण तो जर मध्यभागी गेला आपल्या डोळा उघडत पण नाही. कारण की तिथे सेन्सेशन्स खूप जास्त जाणवली जातात. तर त्याच्यावरती लेन्स असते आणि खूप वेळ आपले टिअर्स त्याच्यापर्यंत पोचलेले नसतात, त्यामुळे ड्राय होण्याचे चान्सेस असतात डोळे. पण जर लेन्सच खूप हायड्रेटेड असेल तर लेन्स तुमच्या कॉर्नियाला हायड्रेशन पॉवर देते. सो मग तेवढा ड्रायनेस जाणवत नाही जेवढा कॉन्टॅक्ट लेन्स जर आपण चीपर लेवलचे वापरले तर जाणवतो. मग चांगल्या ब्रँडमध्ये तुम्ही बघायला गेलात तर बॉश अँड लोम आहे, कूपर विजन आहे, अल्कॉनचे लेन्सेस आहेत. या लेन्सेस खूप चांगल्या ब्रँडच्या लेन्सेस आहेत ज्याच्यामध्ये हायड्रेटेड पॉवर जास्त असते. ओके. त्या लेन्सेस वापरणं मी सजेस्ट करेन. फक्त काढणं घालणं तुम्हाला ऑप्टिशियन्स व्यवस्थित शिकवतील त्याप्रमाणे करायचं. नखं वाढलेली नसावीत जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस अप्लाय करता काढता तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही आउटसाईड ट्रॅव्हल करताय कॉन्टॅक्ट लेन्सेस घालून तेव्हा सनग्लासेस शुड बी देअर. कारण की जर मग तेव्हा एखादं कण किंवा काही डोळ्यात गेलं तर तुम्ही आउटसाईडला असल्यामुळे तो काढणं, त्याच्यासोबत मग कॉन्टॅक्ट लेन्स बाहेर येईल, तुम्ही चोळलात डोळा तर ती मिसप्लेस होऊन जाईल, त्या सगळ्या गोष्टी असतात. सो गॉगल वापरला की तो ते टेन्शन नाही आहेत आपल्याला. मी हे स्ट्रगल्स ऐकलेत की तुम्ही लेन्सेस वापरताय तर तुम्ही डोळा चोळू नाही शकत, धूळ जरी गेली तरी पण यू हॅव टू लाईक ट्रीट इट जेंटली ऑर समथिंग. तोंड धुताना सुद्धा तुम्ही डोळे बंद करून छान असं तोंड धुवायचं जेणेकरून पाणी आतमध्ये जाणार नाही. ओके. त्या सगळ्या काळजी घ्यायच्या. आणि जनरली आपण लाईक किती वेळ वापरली पाहिजे, लेन्सेस असू द्यात किंवा गॉगल असू द्यात? म्हणजे चष्मा कसा आहे की इझी टू यूज आहे, तो डोळ्यावरती घातला, नाकावर बसला आणि तो काढला. लेन्सेसमध्ये आपण विशेष काळजी अजून काय घेऊ शकतो? आणि लेन्सेस सोबत मी ऐकले की डॉक्टर काही ड्रॉप्स पण तुम्हाला रिकमेंड करतात. सो व्हॉट इज इट अबाउट? कॉन्टॅक्ट लेन्सेस घातल्यावर घ्यायची काळजी म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्सेस घालून जर मी काम करते कम्प्युटरवर तर मग मी ॲटलिस्ट प्लेनो नंबरचा ब्लू लाईट प्रोटेक्टेड चष्मा वापरायला हवा. ओके. जर मी AC मध्ये काम करते तर मग मी आय ड्रॉप्स वापरणं गरजेचं आहे. कारण की AC तुम्हाला ड्राय करणार डोळ्यांना. सो मग माझ्याकडे तेव्हा तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतात कोणते आय ड्रॉप्स वापरायचे. ते आय ड्रॉप आहेत, मी 1 तासाभराने ते घातले, अगेन माय ड्रायनेस विल बी क्युअर. तर मग ती गोष्ट तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही खूप AC मध्ये किंवा खूप वेळ स्क्रीनवर काम करताय. सेकंडली, कॉन्टॅक्ट लेन्सेस निवडताना तुम्ही ठरवायचं की तुम्हाला किती वेळ काम करायचं. तुम्ही जर त्यांना सांगताय की मला 8 तासाचं काम आहे तर तुम्ही त्याच रिगार्डिंग कॉन्टॅक्ट लेन्स चूज करा. पण तुमचं काम 12-12 तासाचं आहे तर मग तुम्ही चूज करताना तशी कॉन्टॅक्ट लेन्स चूज करा. तेव्हा मग तुम्हाला ऑप्टिशियन्स ते स्वतः सजेस्ट करतात तुमच्या कामाप्रमाणे आणि तुमचा वापर कसा आहे त्याप्रमाणे. मग ते तुम्हाला तिथेच त्या सजेशन वाईज निर्णय घ्यायला मदत करतं. सो तुझा पर्सनल ॲडवाईस काय असेल की मी चष्माच वापरायला पाहिजे का आय शुड गो विथ कॉन्टॅक्ट लेन्स? चष्मा तर सेफेस्ट ऑप्शन आहे, तो वापरायला काहीच हरकत नाही. पण जर तुम्हाला चष्म्याचं ओझं वाटत असेल तर मग तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स कधीतरी यादीमध्ये वापरणं चांगली गोष्ट आहे. कंटिन्यू जर कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर मग मी म्हणेन की कंटिन्यू नका वापरू. कारण की डोळा ही तुमच्या आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण एखादा हात नसेल ना तर आपण दुसऱ्या हातावर चालवून घेऊ शकतो, पायाचं पण तसं करू शकतो. पण डोळा नसेल ना तर सगळं असं डिसअपिअर होऊन जाईल समोरचं आणि आपल्याला खूप जास्त कष्ट घ्यावे लागतील लाईफ पुढे सर्व्हाइव्ह करायला. सो त्याला जितकं जपता येईल तितकं जपायचं. चष्मा सेफ आहे,
तो तुमच्या डोळ्यापासून दूर असतो थोडासा आणि तो तुम्हाला काहीच त्रास देत नाही. सो चष्मा सेफ व्हर्जन आहे, तो यूज करणं कधीही चांगलं. पण जर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर त्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्या पर्टिक्युलर गोष्टी तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना पाळणं गरजेचं आहे. ते जर तुम्ही करत असाल तर आय फील तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरायला काहीच हरकत नाही. ओके. निकिता, मुळात दृष्टीदोष हा निर्माण का होतो आणि कोणत्या वयापासून होतो? मी माझं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर मी 11-12 वर्षाचा असतानापासून चष्मा आहे. आणि आपण बघतो की तू जसं म्हणालीस की चष्म्याला आधी 40 म्हणायचे, हो, की तो 40शीत आल्यावर लोकांना लागायची का त्यांना ती गरज भासायची. पण आता आपण बघतोय की लहान मुलांना पण चष्म्याचं प्रमाण खूप वाढलंय. राईट. तर हे कशामुळं असेल? पहिली गोष्ट तर की आता अशी इतके दृष्टीदोष काय येत आहेत समोर आणि आपण ते कसे रोखू शकतो किंवा त्याला आपण थोडासा कसं प्रिकॉशन घेऊ शकतो की लहान मुलांना चष्मा लागणार नाही? पालकांनी काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे जर त्यांचा मुलगा शाळेमध्ये असेल किंवा अजून लहान असेल तर काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे? ॲक्च्युली चष्मा लागण्याचं सिम्पल कारण लहान मुलांमध्ये असू शकतं की ते बेबीज प्रीमच्युअर असतील. ओके. सेकंडली तुमचं बाळ एक 2-2.5 वर्षाचं झाल्यापासून खूप जास्त मोबाईल वापरत असेल. आणि थर्डली जेनेटिक, म्हणजे आईबाबांना चष्मा आहे आणि मुलांना लागलं. हे 3च रिझन्स असू शकतात लहान वयापासून चष्मा लागण्याचे. आता ते रोखायचे कसे तर ते पूर्णपणे पॅरेंट्सच्या हातात आहे की तुम्ही तुमच्या मुलांना स्क्रीन किती देताय. मी खूप प्रिडॉमिनंटली ही गोष्ट नोटीस केली आहे की मूल जर शांत बसत नसेल तर त्याच्या हातामध्ये फोन देऊन टाकला जातो की तो एंगेज राहील त्यामध्ये. इझिएस्ट वे टू गेट रीड आउट ऑफ युअर चाइल्ड. या सो मी असं म्हणेन की तुम्हाला जर तुमच्या मुलांना थोडंसं एंगेज करायचं आहे, कारण की तुम्ही काहीतरी कामात आहात किंवा काय, तर त्यांना असे काहीतरी टॉईज द्या जे त्यांचा मेंटल कनेक्शन त्याच्याशी बनवतील. करेक्ट. किंवा जर तुम्ही स्क्रीन देणार असाल तर मग मी म्हणेन की तुम्ही ती टीव्हीची द्या. मग तुम्ही तो वेळ ठरवा. ऑफकोर्स टीव्ही पण फार काही चांगली गोष्ट नाही आहे, पण तुम्हाला जर काहीतरी एज्युकेटेड गोष्टी तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवायच्यात, ज्याला फक्त टीव्हीच साधन आहे किंवा स्क्रीन साधन आहे, तर तुम्ही टीव्ही वापरायला द्या, जो तुम्ही एक 10 फुटावर लांब तुमच्या मुलाला बसवून बघू देऊ शकता. सेकंडली, जर तुमचं बेबी प्रीमच्युअर आहे तर त्याच्यामध्ये त्याच्या डोळ्यांमध्ये होणारे चेंजेस तो प्रीमच्युअर बेबीला सांभाळतानाच तुम्हाला बघावे लागतात. कारण मी जशा केसेस बघितल्यात, प्रीमच्युअर बेबीजला स्क्विंट असतो, म्हणजे तिरळेपणा. एक डोळा त्याचा सरळ बघत असतो आपल्याकडे, दुसरा एका साईडला जातो. किंवा काही प्रीमच्युअर बेबीजला लेझी आय असतो, म्हणजे ऑटोमॅटिकली आपण आता एकमेकांशी बोलतो आणि अचानक माझ्या पापण्या पडल्या, दॅट इज लेझी आय. या सगळ्या गोष्टी लहानपणापासून आई वडील जेव्हा मुलांकडे पूर्णपणे 100% लक्ष देतात तेव्हा आई वडील बघू शकतात. त्यासाठी गुड ऑब्झर्वर होणं खूप गरजेचं आहे. आपलं मूल जेव्हा खेळतंय किंवा काय करतंय तेव्हा ते इथे बघून इथे काही गोष्टी करतंय का, ओके, हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण की लहान मुलांकडे ना मोस्टली आपण काय म्हणतो की ठीक आहे तो खेळतोय, खेळू दे, हे चुकीचं आहे. आईने किंवा बाबांनी तिथे बसून त्याच्याशी खेळणं, मग त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणं, कमीत कमी वयाच्या 5 वर्षापर्यंत या गोष्टी घडणं खूप गरजेचं आहे. कारण की तो एक पिरियड असतो ज्याच्यामध्ये टिपिकल ग्रोथ होत असते त्या बाळाची. ती आपल्याला शोधून काढायला मदत करते की बाळामध्ये कुठल्या ॲबनॉर्मॅलिटीज आहेत की नाहीत. मग त्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये किती लक्ष देताय त्या बाळाच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, हे सगळं माइंड करतं. सेकंडली, तुम्ही जर ऑलरेडी आई आणि बाबा चष्मा वापरतात तर त्यांनी बाळाच्या आहाराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. की आपल्याला चष्मा आहे आणि आपल्याला जर आपल्या बाळाला तो नाही लागू द्यायचा आहे तर त्याने हिरव्या भाज्या खाणं खूप गरजेचं आहे. त्याने त्याच्या जेवणामध्ये रॉ फूड्स, मग ते टोमॅटो, गाजर, बीट हे खाणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. लागणार तर आहे चष्मा, पण तो किती अभ्यास करतोय, मग तो कसा अभ्यास करतोय, खूप जवळ घेऊन वाचतोय का, मग तो शाळेत बसतोय तेव्हा फार लांब बसतोय का, मग त्याचं रोटेशन होतंय का, की तो परत फर्स्ट बेंचवर येतोय का, या सगळ्या गोष्टी खूप बघणं गरजेचं आहे. कारण की फक्त माझा मुलगा लांब मागच्या बेंचवर बसायचा म्हणून त्याला चष्मा लागला, अशाही केसेस आहेत. ओके. असं नाही की प्रत्येक टीचर ठसठशीत अक्षर काढूनच फळ्यावर लिहितो, आणि असं नाही की ते ठसठशीत अक्षर प्रत्येक लास्ट बेंचरला दिसतं. सो हे खूप गरजेचं आहे की आपण त्याच्याकडे स्वतःहून लक्ष देणं.
मुळात मुलांना रिअलाइज होणंच तेव्हा सुरू होतं की आपल्याला Exactly. मला फळ्यावरचं दिसत नाहीये. हे सगळं मुलाने तुम्हाला येऊन सांगायला हवं. हा, त्यासाठी तुमचं कॉन्व्हर्सेशन तुमच्या मुलासोबत खूप असायला हवं, तरच या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि तुमचं त्याच्यावरचं ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे. माझं पण 2 वर्षाचं बाळ आहे या आणि मी सुद्धा जितकं होईल तितकं त्याच्यापासून स्क्रीन लांब ठेवते. म्हणजे आता आमच्या घरामध्ये असं आहे की तो कोणाचाच फोन घेत नाही, फक्त मम्माचा फोन घेतो. ग्रेट. कारण की कोणीच त्याला फोन देत नाही. मम्मा घरात आली तरच फोन मिळणार, नाही तर नाही. आणि मम्मा मोस्टली दुकानात असल्यामुळे सकाळी 10ला गेली की रात्री 10ला घरी येते. त्याच्यामुळे बाकी दिवसभर त्याला फोन वापरण्याचा काही चान्स नसतो. मग एक थोडा वेळ दिला, अर्धा तास फोन, मग त्यामध्ये त्याने काहीतरी छान इंटरेस्टिंग व्हिडिओज बघितले जे त्याचं कुठेतरी माइंड फ्रेश करतील किंवा त्याला कलर्स कळतील, काहीतरी अशा गोष्टी, तर ते हेल्पफुल राहील मुलांना. पण ते आपल्या हातात आहे करेक्ट. की तो किती कंट्रोल ठेवायचा. आणि शाळकरी मुलं जी आहेत, ज्यांना चष्मा लागतो लहान वयामध्येच, तर आपण अशा काय त्यांच्यामध्ये सवयी डेव्हलप करू शकतो किंवा असे काही होम रेमेडीज असतील जे तू डाएटमध्ये इन्क्लूड करायला पण सांगितलं, ओमेगा 3 Yes, वगैरे, yes. तर अशा कोणत्या सवयी आपण अंगीकारल्या पाहिजेत लहान वयापासून किंवा त्या पास ऑन केल्या पाहिजेत ज्यामुळं त्यांच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि चष्मा लागण्याची शक्यता किंवा जे आहेत डोळ्यांचे आजार ते न होण्याची शक्यता अजून आपण वाढवू शकतो. बरोबर आहे. खाणं पिणं तर चांगलं हवंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा खेळतो, लहान मुलं जेव्हा खेळत असतात तेव्हा ते धुळीत फार असतात. घरी आल्यानंतर त्यांचे हातपाय व्यवस्थित धुतले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर त्यांनी फेस कम्प्लिटली नीट वॉश केला पाहिजे. कारण की फॉरेन बॉडीज ज्या असतात एकदम बारीक बारीक, त्या डोळ्यांमध्ये जाऊन सुद्धा काही ॲलर्जीज किंवा काही प्रॉब्लेम्स तिथे क्रिएट होऊ शकतात. आणि लहान मुलं डोळ्याला, चेहऱ्याला हात खूप लावतात. ते प्रत्येक वेळी हे चेक करत बसत नाही की आपण हात धुतलाय का आणि मग लावतोय का. सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे की शाळेतून आल्यावर हायजीन मेंटेन व्हायला हवी. ओके. जेवणाच्या आधी हात धुतले गेले पाहिजे. चेहऱ्यावर कुठेही स्पर्श करताना हात धुतले गेले पाहिजे. अगदी लहान मुलंच नाही, मोठ्यांना सुद्धा हे खूप गरजेचं आहे. डोळे चोळले नाही गेले पाहिजे. ते पण एक रेडनेस आणि कॉर्नियावर स्क्रॅचेस तयार करतात. आपण जेव्हा आउटसाईड असतो तेव्हा आपल्याला माहीत नसतं, पण आपल्या डोळ्यामध्ये फॉरेन बॉडीज असतात. आणि जर आपण बाहेर असताना डोळे चोळले तर मग त्या तुमच्या कॉर्नियाला स्क्रॅच करतात. सो त्या गोष्टी पण तिथे बघायच्या. खाणं पिणं व्यवस्थित पाहिजे. आणि अदरवाईज चष्मा लागू नये म्हणून असं काही फार असं सोल्युशन नाही आहे. ते आपल्या दैनंदिन आहारावर, आपल्या जेनेटिक्सवरच डिपेंड करतं. बाकी असे काही रिझन्स नाही आहेत. फक्त स्क्रीन यूज म्हणू शकतो की आत्ता डेव्हलप झालाय, त्याच्यामुळे चष्मा लागतो. तो आपल्या मुलांना आपण कमीच द्यायचा. ओके. मी एक ऑब्झर्वेशन म्हण की आपल्याकडं जे डोळ्यांचं आरोग्य आहे ओव्हरऑल, त्याला घेऊन आधी आपल्या स्क्रिप्चर्स वगैरेमध्ये पण सांगितलेत, तुझे त्राटक सांगितलं, येस. इट्स अ पार्ट ऑफ दॅट ओनली. आयुर्वेदामध्ये डाएट्स पण रिकमेंड केलेत ज्यामुळे तुम्ही डोळ्यांचं आरोग्य ठेवू शकता. त्यामुळं असं आपण नोटीस करू शकतो की जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये डोळ्यांचे इश्यूज कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. करेक्ट. आणि आपल्या जनरेशनमध्ये किंवा आपल्या आधीची पण लाईक माय पॅरेंट जनरेशन ऑल्सो, स्क्रीन एक्सपोजर खूप जास्त वाढला आहे. आणि आत्ताशी जे स्क्रोलिंग कल्चर आलं आहे की शॉर्ट टर्म कॉन्टेंट, त्याचा अटेन्शन स्पॅनसोबतच तुमचा स्क्रीन टाईम खूप सिग्निफिकंटली वाढतो. मी जर नॉर्मल जरी लोकांचा स्क्रीन टाईम चेक केला आपल्या फोनमधनं तर तो 7 तास 8 तास इझिली जाणवतोय. आणि आपली जनरेशन जेवढी स्क्रीनला एक्सपोज झाली आहे तितकी कोणती जनरेशन नाही आहे तितकी एक्सपोज. आणि वी डोंट एक्झॅक्टली नो की एकदम लॉंग टर्म इतकं जर स्क्रीन एक्सपोजर आपलं असेल आपल्या वर्किंग आवर्समध्ये पण, ऑफिसेसमध्ये पण, किंवा आपण फोनवरती पण जे झोपायच्या आधी स्क्रोल करायची सवय आहे किंवा उठल्या उठल्या लगेच स्क्रोल करणं, या सवयी जास्त आहेत. सो याचा लॉंग टर्म म्हणजे 30-40 वर्षानंतर काय प्रभाव पडेल ते सांगता यायचं नाही. त्यावर तू काय मत मांडशील? मी तर असं म्हणेन की झोपण्याआधी स्क्रीन वापरणं तुमच्या झोपेवर खूप माइंड करतं. म्हणजे झोपायच्या आधी जर तुम्ही अर्धा तास स्क्रीन वापरताय तर तुम्हाला झोप येणार नाही, लवकर झोप येणार नाही. तिथून पुढचा तासभर तुमचा सहज विदाऊट झोप जाऊ शकतो, फक्त अर्धा तासाची स्क्रीन वापरून. कमीत कमी तुम्ही जर आता जेवणानंतर 2 तासाने बेडला जाताय तर तेवढे 2 तास तुम्ही वाचन करा.
किंवा तुम्ही गप्पा मारा तुमच्या फॅमिलीसोबत, पण तुम्ही स्क्रीन नका बघू. ती तुमच्या डोळ्यांवर खूप हार्म करते. सेकंड थिंग तुम्ही एक करू शकता की सकाळी उठल्या उठल्या स्क्रीन नाही वापरायची, कारण की डोळे एकदम रिलॅक्स्ड असतात आणि रिलॅक्स डोळ्यांना अचानक एवढी लाईट देणं ती एवढ्या जवळ, दॅट इज रॉंग. तुम्ही मग अंघोळीनंतर छान फ्रेश होऊन तुम्ही तुमची स्क्रीन वापरली, दॅट इज ओके. आता कसं आहे, तुम्ही जसं म्हणालात आत्ता की आपल्या आजी आजोबांना त्या गोष्टी व्हायच्या नाहीत किंवा काय, पूर्वीचे जे लोक आहेत ना त्यांना युव्ही फक्त सनमधून मिळायचा. ओके. आपल्याला जो युव्ही मिळतोय ना तो फोनमधून मिळतोय, मोबाईलमधून मिळतोय, लॅपटॉपमधून मिळतोय, कम्प्युटरमधून मिळतोय, सगळीकडून युव्ही मिळतोय. सो ऑटोमॅटिकली युव्ही तुमच्या डोळ्यांना हार्म करणारच आहे. मग ते तुमच्या मोतीबिंदूला सुद्धा अर्ली एजमध्ये आणायला भाग पाडतो. युव्ही रेजमुळे मोतीबिंदू जास्त लवकर होण्याची शक्यता असते. सेकंडली, त्या लोकांना खूप काळानंतर मोतीबिंदू होतो, कारण त्यांचे घरात कामं खूप असायची, बाहेर नसायची. म्हणजे पूर्वी दळणं सुद्धा घरात केली जायची, बाहेर फार पडायचीच नाहीत लोक. जेवढं शेती करताना पडायची तेवढंच, पण त्यातही त्यांचं काम असं असायचं, युव्ही त्यांच्या पाठीला पडायचा. सो ती पण गोष्ट आहे, डोळ्यांमध्ये डिरेक्टली युव्ही घेणं हे खूप हार्मफुल आहे. सो आपण ती एक गोष्ट प्रकर्षाने टाळली पाहिजे, ॲटलिस्ट झोपायच्या आधी आणि उठल्यानंतर. ॲटोमॅटिकली जसं जसं आपली स्क्रीन युसेज वाढणार आहे ना तसं तसं आपले डोळे कमकुवत होणार आहेत. ओके. आपले आय मसल्स तेवढे रिॲक्ट करणार नाहीत. आपण जे म्हणतो ना की आता बस स्टॉपवर येणारी बससुद्धा काय नाव आहे आपल्याला दिसत नाही आता, ती जवळ यावी लागते, मग आपल्याला कळतं की ती कोथरूड डेपोची बस आहे. करेक्ट. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ही सुरुवात आहे. आणि याच्यामध्ये पर्टिक्युलरली तुमचं स्क्रीनच नाही तर तुम्ही उन्हात सुद्धा किती जाताय ह्याच्यावर पण ती गोष्ट करते. आता कसं आहे, युव्ही तुम्हाला स्क्रीनमधून पण मिळणार आहे, उन्हातून पण मिळणार आहे, पण तुम्ही तो किती डिरेक्टली घ्यायचा आहे हे तुमच्यावर आहे. आता जर तुम्हाला माहिती आहे की माझं उन्हात काम आहे तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचा स्क्रीनचा यूज कमी करायला पाहिजे. सेकंडली, तुम्ही उन्हासाठी प्रोटेक्टेड गॉगल्स यूज करायला पाहिजे. तुम्ही जर कम्प्युटर किंवा मोबाईल फोन यूज करताय तर त्यासाठी तुम्ही ब्लू लाईट प्रोटेक्टेड लेन्सेस यूज करायला पाहिजे. आणि हा लॉंग टाईम असा होणार आहे की ॲटोमॅटिकली तुमचं स्क्रीनचं ॲडिक्शन तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही ट्रान्सफर करणार आहात. आज जर आई बाबा मोबाईल घेऊन बसतात तर मी पण मोबाईल घेऊन बसू शकतो. इव्हेंच्युअली मोबाईल बिकम्स युअर बेस्ट फ्रेंड. या, इट रिअली डज. या. सो बाबा तर डायनिंग टेबलवर पण फोन घेतो, तो अदरवाईज फोनवरच असतो, एकतर तो फोनवर असतो किंवा तो फोनवर असतो. सो या सगळ्या गोष्टी लहान मुलं खूप त्यांच्या अर्ली एजमध्ये बघतात. जे आपल्याला तर डबा फोन वापरून माहिती होते ज्याला बटणं असायची. सो आपला तेवढा यूज पण नव्हता, आपण फक्त कानाला लावण्यापुरता फोन यूज करायचो. आता तसं राहिलंच नाही आहे. आता आपण 3 वर्षाच्या बाळाकडून शिकू शकतो की यूट्यूब कसं वापरायचं. करेक्ट. ते व्हॉइसने गोष्टी सर्च करून ते व्हिडिओज लावतात. म्हणजे इतकं ग्रास्पिंग पॉवर त्यांची वाढली आहे, इतकं सहज मोबाईल त्यांच्यासाठी झालाय. तर हे आपल्यावर आहे की आपण आपल्या पुढच्या जनरेशनला काय मेसेज देतो. आपण कमी केलं की ऑटोमॅटिकली ते कमी करणार आहेत, ऑटोमॅटिकली आपण त्यांना सेव्ह करणार आहोत. सो सेव्ह करणं स्वतःला आणि पुढच्या पिढीला हे आपल्या हातात आहे. सेकंडली, तुम्ही जेव्हा स्क्रीन यूज करताय तेव्हा मी सांगितलं तसं तो रूल यूज करणं गरजेचं आहे की तुम्हाला प्रत्येक 20 मिनिटानंतर 20 सेकंद 20 मीटर लांब बघायचं. तुम्ही जितकं लांब बघाल तितके तुमचे मसल्स ॲक्टिव्ह राहतील. तुम्ही जितके डोळे रोल कराल, म्हणजे आता रोल करायचं म्हणजे एखाद्याला बघून ईर्ष्येने रोल नाही करायचं, ते तुम्हाला मसल ॲक्टिव्ह करण्यासाठी रोल करायचं. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप इम्पॉर्टन्स देणार आहेत तुमच्या डोळ्यांची हेल्थ कंट्रोल करण्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याच्याने तुम्ही तुमचे डोळे थोडेसे तरी का म्हणेन मी हेल्दी ठेवू शकता. ओके. ओके. निकिता, लसिक सर्जरीबद्दल मी ऐकलं आहे. त्यांना असं की आपल्या डोळ्याचा जो पॉईंट आहे तो कम्प्लिटली निघून जातो. त्यामध्ये पण मी काही प्रकार ऐकलेत, लाईक नॉर्मल लसिक, स्माईल असेल, स्माईल नंतर कॉन्टोरा असेल. त्याबद्दल तू थोडंसं प्रेक्षकांना सांगू शकशील का? आणि त्यानं खरंच डोळ्याचा पॉईंट कायमचा जातो का, किंवा ते रिकमेंड करायला पाहिजे का?
लॅसिक ही जी गोष्ट आहे ना ती खूप हाय पॉवर लोकांनी यूज करावी असं मी सजेस्ट करेन, की म्हणजे त्यांचा चष्मा सुद्धा अगदी असा मोठाच्या मोठा होतोय. इफ यू टॉक अबाउट दी अमाऊंट, की कोणत्या पॉवर नंतर? एक 2.5-3 ओके 5 नंबर आहे किंवा 11 नंबर आहे वगैरे त्या लोकांनी. ओके म्हणजे काय होतं, तुम्ही जर अर्धा किंवा 1-1.5 नंबरपर्यंत सर्जरी करायला जात असेल ना तर काही गरज नाही आहे. ठीक आहे, पण जर तुमचा नंबर खूप जास्त आहे आणि तुम्हाला तो चष्मा हेवी वाटतोय तर तुम्ही सर्जरी करू शकता. पण त्यामध्ये पण काही गोष्टी आहेत की तुम्ही जेव्हा सर्जरी करता तेव्हा तुमचा कॉर्निया फ्लॅप केला जातो. सो ऑटोमॅटिकली आफ्टर सर्जरी तुम्हाला थोडासा ड्रायनेस वाढू शकतो. सेकंडली तुम्ही त्याचं खूप व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं असतं. आय ड्रॉप्स पर्टिक्युलरली टाकणं त्या सर्जरीनंतर, त्या सगळ्या गोष्टी फॉलो व्यवस्थित होणं गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरंच मला गरजेची आहे का सर्जरी? म्हणजे ही एक तुम्ही स्वतःला कसं आर्टिफिशियल सर्जरी, म्हणजे तुम्ही पोर्ट्रे कसं करणार आहात स्वतःला त्यासाठीची सर्जरी आहे, की मला चष्मा नको आहे म्हणून मी सर्जरी करतो. माझ्या बॉडीला इम्पॉर्टंट सर्जरी नाही आहे. कॉस्मॅटिकली तुम्ही छान दिसण्यासाठी ती सर्जरी करताय. सो त्या सर्जरीला किती इम्पॉर्टन्स द्यायचा हे तुमच्या मनावर depend आहे. बरेचसे सेलिब्रिटीज किंवा ऍक्टर्स ते प्रेफर करतात बिकॉज दे वॉन्ट टू लाईक Look या आता जे इन्फ्लुएन्सर्स पण आहेत जसं की रणवीर अलाहाबादिया, त्याने स्माइल सर्जरी केली आहे. त्याला आधी चष्मा होता आणि बरेचसे लोक घाबरतात पण की थोडीशी जर गफलत झाली सर्जरीमध्ये, काही झालं तर डोळा जाऊ शकतो और समथिंग. बरोबर आहे. आता कसं आहे, डोळा इतकी अशी नाजूक अवयव आहे ना आपल्या बॉडीचा, की आपल्याला तो जितका जपता येईल तितका आपण जपायचा. चष्मा तर आता अगदी म्हणजे लोक फॅशन म्हणून वापरतात. त्यामध्ये पिवळे, निळे, गुलाबी वगैरे कलर्स करून वापरतात. मग तुम्ही जर तसं वापरणार असाल तर तुम्ही तो नंबरचा करून का नाही वापरत? मग तो तुम्हाला असं किती बर्डन देणार आहे, असं किती वेट देणार आहे? मग त्यामध्ये लाईट वेट चष्मे पण आहेत. अगदी 1-1 ग्रॅमचे चष्मे आहेत. 1 ग्रॅम वजन असणारे, 3 ग्रॅम वजन असणारे, ते वापरा की तुम्हाला नाकावर ते ठेवलेत असं फील सुद्धा होणार नाही. मी असं सजेस्ट करेन की सर्जरी हा एक खूप पुढे जाऊन निर्णय आहे की तो घेतला तर बाबा मला खरंच तेवढा त्रास होतोय म्हणून मी सर्जरी करतोय, पण नाही होते आणि मी एक फॅशन म्हणून चष्मा वापरू शकतो किंवा मी कॉन्टॅक्ट लेन्सच यूज करू शकतो व्हेनेवर आय वॉन्ट टू लुक कॉस्मॅटिकली गुड, दॅट इज ओके. तुम्ही लग्न समारंभात जाताय, तुम्ही काहीतरी कुठलं तरी फंक्शन अटेंड करताय, यूज कॉन्टॅक्ट लेन्स. अदरवाईज चष्मा इज अ गुड ऑप्शन. सर्जरीला जाणं हे कितपत तुम्हाला इम्पॉर्टंट आहे याच्यावर तुम्ही ठरवा, असं मी सांगेन. ओके, आपल्या पॉडकास्टमध्ये एक फन सेगमेंट पण असतो. ओके, ज्यामध्ये आपण काही वियर्ड क्वेश्चन्स विचारतो, विचित्र प्रश्न म्हणता येईल. तर आपण त्यासोबत एकदा जाऊयात. ठीक आहे. डोळे थकले की झोप घ्या असं म्हणतात, पण ज्यांना सतत थकवा जाणवत असेल तर त्यांनी नेहमी झोपूनच राहायचं का? ज्यांना सतत थकवा जाणवत असेल त्यांनी झोपणं तर गरजेचंच आहे, पण कमीत कमी 8 तासाची झोप घेणं खूप गरजेचं आहे. ओके. त्याच्यापेक्षा जास्त नाही, माझा स्वतःचा पर्सनल रेकॉर्ड आहे. मी एकदा 16 तास झोपलो होतो कंटिन्युअसली. ठीक आहे, अजून तो ब्रेक नाही एवढी केलाय. गरज नाहीये डोळ्यांना, पण 8 तासाची पुरेशी. ठीक आहे. डोळे मिचकावणं हे फ्लर्टिंग समजलं जातं. मग ॲज अ डॉक्टर किंवा डोळे तपासताना असं कधी पेशंट फ्लर्ट करतात का, असं बघतात कधी? नाही, ऍक्च्युली आम्ही डोळे वरवर तपासतो. ऑप्थल्मॉलॉजिस्ट आहेत ते आत जाऊन तपासतात. Okay. सो वरवर डोळे मिचकावणं आमच्या बाबतीत बऱ्याच वेळा घडलंय. म्हणजे आले असे पेशंट कीच बंद त्यांना तेवढी भीती असते, त्यामुळे होतं असं. ओके. बुद्धी वाढावी म्हणून लोक डोक्यावर तेल लावतात, पण मग चष्म्याच्या काचा जर तेल लावून पुसल्या तर नंबर सुधारेल का? नाही, चष्म्याचा काचा चांगल्या प्रकारच्या वापरून कंटिन्यू यूज केल्या तर नक्की नंबर कंट्रोलमध्ये राहील. सुधारणार दॅट इज अप टू यू, तुम्ही कसं तुमचं हेल्थ करताय त्याची. एकदम स्वच्छ चष्मा घातल्यावर अचानक जग सुंदर वाटतं, राईट? इट्स लाईक की 3GP से HD में आ गए. तर मग जग खरंच सुंदर आहे की काचा चांगल्या आहे? ओहो, ते आपल्या दृष्टिकोनावर डिपेंड आहे, दृष्टीवर नाही. ठीक आहे. आणि डोळे जर गरम पाण्याने धुतले की ते स्टीम फेशियल केल्यासारखे फ्रेश होतात का खरंच?
नाही नाही नाही, डोळे गरम पाण्याने कधीच धुवायचे नाहीत. ओके. डोळे हे नेहमी रूम टेम्परेचर पाण्याने धुवायचे आणि डोळे धुवायचे नसतात. डोळ्यांवर पाणी मारायचं असतं, तेही पापण्या बंद करत. आतमध्ये पाणी जायची काही गरज नाही. ओके फाईन. आपण पुढं अजून एक सेगमेंट घेतो ज्यामध्ये मी तुला एक शब्द सांगणार आणि मी शब्द सांगितल्यानंतर तुला इन्स्टंट जे येतंय तुझ्या डोक्यामध्ये ते बोलायचं. ओके. आणि शेवटी जो माझा पहिला शब्द आहे तो आणि तू जो शेवटचा शब्द सांगितलास तो, त्यांना आपल्याला एक वाक्य बनवायचं. ठीक आहे? येस. ठीक आहे. स्टार्ट. डोळे. चष्मा. नजर. दृष्टिकोन. चष्मा. काचा. बुद्धी. बुद्धी, बापरे, माझ्या वाक्याच्या बाहेरचा गोष्ट. बुद्धी म्हटल्यावर मी डोकं म्हणू शकते. ओके. काच. क्लीन असायला हवी. लेखणी. लेखणीसाठी पेन. ओके. गाजर. ससा. ओके. विजन. विजन ऑप्टोमेट्रिस्ट. खूल. लेन्सेस. कॉन्टॅक्ट लेन्सेस. जग. पाण्याचा की पृथ्वी. नाही, पृथ्वी. पृथ्वी. ठीक आहे. सुंदर. ठीक आहे. स्टीम. स्टीम. फेशियल. स्वच्छता. स्वच्छता. क्लीनलीनेस. ओके. पोलार. पोलार म्हणजे लाईक तू पोलराइज ग्लासेस असतात ना. पोलराइज. ओके. हां. पोलराइज्ड युव्ही. ओके. सो आता तुला युव्ही पोलराइज्ड आणि डोळे वापरून एक वाक्य तयार करायचं. ओके. डोळ्यांसाठी मी असं म्हणेन की युव्ही प्रोटेक्टेड लेन्सेस खूप गरजेचे असतात. पण जर ते पोलराइज्ड असतील तर तुम्ही उन्हापासून स्वतःचं संरक्षण अजून चांगल्या पद्धतीने करू शकता. ओके. कूल. सो माझा शेवटचा प्रश्न तुला हा आहे निकिता, की आमच्या व्ह्युअर्ससाठी तू काय त्यांना नक्की सल्ला देशील की ते त्यांच्या डोळ्यांची अजून व्यवस्थित काळजी घेऊ शकतील, निगा राखू शकशील? आत्तापर्यंत सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आहेतच. त्याचबरोबर तुम्ही छान उत्तम गोष्टी बघा. ओके. तुम्ही जितकं छान बघाल तितकं छान तुमच्या आठवणी सेव्ह होतील तुमच्या लाईफमध्ये. आणि दिस इज अ कॅमेरा. सो त्या कॅमेरामध्ये काय टिपायचं आहे हे आपल्यावर डिपेंड करतं. सो सुंदर गोष्टी बघा आणि त्याच गोष्टी जपा. आणि सेकंडली मी म्हणेन की ही जी माझी फील्ड आहे ऑप्टोमेट्रीची, ती फार कमी लोकांना माहिती आहे. या. सो ज्यांना कोणाला यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना कोणाला असं वाटतंय की मी समोरच्याला दृष्टी दिल्यामुळे त्याला जग सुंदर दिसेल आणि त्याच्यासाठी माझा हात असेल तर मला आनंद होईल, तर त्यांनी प्लीज ऑप्टोमेट्रीबद्दल माहिती काढा आणि ऑप्टोमेट्रिस्ट होण्यासाठी ट्राय करा. एक उत्तम ऑप्टोमेट्रिस्ट सोबतच तुम्ही एक हौशी कवयित्री पण आहात. हो. सो काव्य मैफिलीमध्ये आम्ही ऐकल्यात तुमच्या कविता. सो आम्हाला अजून त्या ऐकायला पण आवडतील आणि नक्कीच आम्ही तुमच्या स्टोअरला पण एकदा व्हिजिट करू. सो शुअर. थँक्यू व्हेरी मच निकिता अँड थँक्स फॉर कमिंग हिअर.